नमस्कार मंडळी. आजचा विचार प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श करणारा आहे. एक प्रश्न स्वतःला विचारा, ज्या नात्यात प्रेमापेक्षा स्वार्थ मोठा होता ते नातं खरंच नातं राहतं का? आजच्या जगात माणसं जोडली खूप जातात, पण मन जोडली जात नाहीत. मोबाईलमध्ये हजारो कॉन्ट्रॅक्ट्स असतात, पण संकटात फोन करण्यासाठी एकच माणूस सापडतो. कारण आज अनेक नात्यामध्ये प्रेम कमी, अपेक्षा जास्त झाल्या आहेत. जोपर्यंत आपल्याकडून फायदा होतो तोपर्यंत आपली किंमत असते. फायदा संपला की नातंही संपतं. मंडळी, नातं पैशाने टिकतं नाही, नातं टिकतं विश्वासाने, आणि विश्वास टिकतो निस्वार्थ प्रेमाने. स्वार्थ नात्याला हळूहळू आतून संपवतो. नातं कधीच एका दिवसात तुटत नाही, ते रोज थोडं थोडं तुटत असतं. जेव्हा प्रत्येक गोष्टीत मला काय मिळणार हा विचार सुरू होतो, तेव्हा प्रेम मागे पडतं. स्वार्थाची सुरुवात खूप छोटी असते, पण शेवट पूर्ण नातं उद्ध्वस्त करून जातो. जिथे प्रत्येक कृतीमागे फायदा असतो, जिथे भावना मरतात, निस्वार्थ माणसं नेहमी हरतात का? अनेकांना वाटतं मी सगळ्यांसाठी केलं, पण माझ्यासाठी कोणीच नाही. हो, असं अनेकदा होतं, पण लक्षात ठेवा, निस्वार्थी माणूस हरत नाही, तो अनुभव जिंकतो, लोक ओळखायला शिकतो, आणि सर्वात महत्त्वाचं, तो स्वतःला कधीच हरवू देत नाही. प्रत्येक नात्यात देणं महत्त्वाचं आहे. फक्त घेणारा माणूस कधीच श्रीमंत नसतो. जो देतो तोच खरा श्रीमंत असू द्या, वेळ द्या, आधार द्या, क्षमाही द्या. कारण हे देण्यासाठी पैसा लागत नाही, फक्त मोठं मन लागतं. अपेक्षा जितक्या वाढतात तितकं दुःख वाढतं. आपण अनेकदा लोकांकडून आपल्यासारखं वागण्याची अपेक्षा करतो, पण प्रत्येक माणूस सारखा नसतो. कोणी आपल्या प्रेमाची किंमत ओळखेल, कोणी नाही. म्हणून प्रेम करा, पण बदल्यात प्रेमाची जबरदस्ती करू नका. विश्वास एकदा तुटला की काच फुटली तर जोडता येते, पण भेगा कायम राहतात. तसंच विश्वासाचं असतं. एक खोटं, एक फसवणूक, एक स्वार्थी निर्णय, आणि अनेक वर्षाचं नातं एका क्षणात तुटतं. निस्वार्थी प्रेमाची ताकद. आईचं प्रेम बघा, ती काही मागत नाही. वडिलांचा त्याग बघा, ते बोलत नाहीत. खरा मित्र बघा, तो परिस्थिती बदलली तरी तो बदलत नाही. यालाच निस्वार्थ नातं म्हणतात. पैशाने सगळं मिळत नाही. मोठं घर विकत घेता येतं, पण घरातली प्रेम नाही. महागडं घड्याळ विकत घेता येतं, पण गेलेली वेळ नाही. औषध विकत घेता येतात, पण मन शांती नाही. आणि लोक विकत घेता येतात, पण खरी माणसं नाही. नातं टिकवायचं असेल तर अहंकार सोडा. मीच बरोबर, मीच मोठा, मीच आधी, हा अहंकार सोडा. अनेक सुंदर नाती संपवतो. कधी एक माफी, एक फोन आणि एक मिठी संपूर्ण आयुष्य बदलू शकते. संकटातच खरी माणसं ओळखू येतात. आनंदात सगळे सोबत असतात, पण अंधारात मात्र जो हात सोडत नाही तोच आपला खरा मित्र. बाकी सगळे फक्त ओळखीचे असतात. स्वतःची किंमत ओळखा. निस्वार्थ असणं म्हणजे स्वतःला विसरणं नाही. स्वतःचा आदर करा, मर्यादा ठेवा. जे वारंवार तुमचा उपयोग करून घेतात त्यांना प्रेम द्या, पण स्वतःचं नुकसान करू नाही. कारण रिकाम्या भांड्यातून दुसऱ्यांना पाणी देता येत नाही. जीवनातील एक छोटी गोष्ट आहे. एका गावात 2 मित्र राहत होते. एक खूप श्रीमंत आणि दुसरा साधा. एकदा श्रीमंत मित्राचं सर्व काही गेलं. ज्याच्यावर त्याने लाखो रुपये खर्च केले ते सगळे दूर गेले. पण तो साधा मित्र त्याच्या दारात उभा राहिला. त्याने फक्त एवढंच म्हटलं, तुझ्याकडे पैसा नव्हता म्हणून मी आलो नाही, तू माझा मित्र आहेस म्हणून आलो. त्या दिवशी श्रीमंत माणसाला समजलं, खरी श्रीमंती बँकेत नसते, ती नात्यामध्ये असते. स्वार्थ नातं जिंकतो, पण माणूस हरवतो. निस्वार्थ प्रेमाला कधीच किंमत नसते, कारण ते अमूल्य असतं. विश्वास हा नात्याचा श्वास आहे. वेळ देणारी माणसं आयुष्यभर लक्षात राहतात. अहंकार नातं तोडतो, नम्रता नातं जोडते. जे संकटात सोबत राहतात तेच आपले असतात.
नात्याची श्रीमंती पैशात नाही, मनात असते. मंडळी, जीवनात पैसा खूप कमवा, यश कमवा, नाव कमवा, पण या सगळ्याच्या मागे धावताना तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी माणसं हरवू देऊ नका. कारण एक दिवस पैसा कमी जास्त होईल, पद बदलेल, वेळ बदलेल, पण मनापासून साथ देणारी माणसं पुन्हा मिळतीलच याची खात्री नसते. आजच एक निर्णय घ्या. स्वार्थापेक्षा माणूस मोठा ठेवा, अपेक्षापेक्षा विश्वास मोठा ठेवा आणि प्रत्येक नात्यात मला काय मिळेल यापेक्षा मी काय देऊ शकतो हा विचार जिवंत ठेवा. कारण निस्वार्थी नात्याची श्रीमंती ही जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.